बुकवाईज विथ विशालमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा ग्रंथाबद्दल बोलणार आहोत जो हजारो वर्षांपूर्वी लिहिला गेलाय, पण त्यातील विचार आजही तितकेच महत्वाचे आहेत. आणि लागू पडणारे सुद्धा. हो, अगदी. आपण बोलणार आहोत आचार्य चाणक्य यांचा चाणक्य नीतीबद्दल. चाणक्य म्हणजे ज्यांना कौटिल्य किंवा विष्णुगुप्त म्हणूनही ओळखलं जातं, ते भारतीय इतिहासातलं एक खूपच तेजस्वी व्यक्तिमत्व होतं. बरोबर. ते फक्त एक शिक्षक किंवा राजाचा सल्लागार नव्हते. नाही. ते एक महान तत्वज्ञ, समाज विश्लेषक आणि अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांचा अर्थशास्त्र हा ग्रंथ तर प्रसिद्ध आहेच. हो, पण चाणक्य नीती हा ग्रंथ म्हणजे तो सामान्य माणसाला व्यावहारिक जीवन कसं जगावं हे शिकवतो. अगदी. आणि चाणक्य नीतीचा मुख्य उद्देशच हा आहे की माणसाने भावनांच्या आहारी न जाता बुद्धीचा वापर करावा. चाणक्य हे आदर्शवादापेक्षा वास्तववादाला जास्त महत्त्व देतात. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जग कसं असायला हवं यापेक्षा ते कसं आहे यावर त्यांचा भर आहे. अगदी बरोबर. त्यांच्या मते जग नेहमीच सरळ आणि सोपं नसतं. त्यामुळे माणसाने सतत सावध, चतुर आणि शहाणा असलं पाहिजे. हे विचार कधीकधी थोडे कठोर वाटू शकतात. हो, वाटतात. पण ते जीवनातल्या कठोर सत्यावर आधारित आहेत. म्हणजे एक प्रकारे हे लाईफ हॅक्स आहेत का, किंवा जीवनासाठी एक मार्गदर्शक पुस्तक जे केवळ राजांसाठी नाही तर आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठीही आहे? हो. चला तर मग यातल्या काही महत्वाच्या शिकवणींचा आढावा घेऊया. नक्कीच. तर चाणक्य नीतीमध्ये सर्वात जास्त महत्त्व कशाला दिलं आहे? असं दिसतं की ते ज्ञानाला देतात. ते म्हणतात की संपत्ती, सत्ता, अगदी शरीरही एक दिवस नष्ट होऊ शकतं, पण ज्ञान कधीच संपत नाही. हो, ते एक असं धन आहे जे चोरीला जात नाही आणि वाढल्याने उलट वाढतं. पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे. चाणक्य केवळ पुस्तकी ज्ञानाबद्दल बोलत नाहीत. अच्छा. त्यांच्यासाठी व्यवहार ज्ञान जास्त महत्वाचं आहे. म्हणजे परिस्थिती कशी ओळखावी, लोकांचे स्वभाव कसे समजावेत आणि योग्य वेळी योग्य निर्णय कसा घ्यावा हे ज्ञान महत्वाचं आहे. एक उदाहरण देता येईल का याचा? हो, अगदी सोपं आहे. जसं की पोहण्याचं पुस्तक वाचणं आणि प्रत्यक्ष पाण्यात उतरून पोहणं यात फरक आहे. बरोबर. चाणक्य प्रत्यक्ष पोहण्यावर जोर देतात. त्यांच्या मते शिक्षणामुळे नम्रता येते आणि त्यातूनच पात्रता, मग संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळते. हे खूपच मेनारी आहे. म्हणजे ते ज्ञानाला थेट पात्रतेशी आणि प्रतिष्ठेशी जोडतात आणि ह्याच मुद्द्यावरून ते मूर्ख आणि ज्ञानी यांच्यातल्या फरकावर येतात. हो. चाणक्यांनी मूर्ख लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला तर वारंवार दिला आहे. ते म्हणतात की एक अज्ञानी माणूस शत्रूपेक्षाही जास्त धोकादायक असतो. हे थोडं विचित्र वाटतं, नाही का? हो, वरवर पाहता विचित्र वाटतं, पण यामागे एक सूक्ष्म विचार आहे. बघा, शत्रू आपल्याला जाणीवपूर्वक नुकसान पोचवतो, त्यामुळे आपण त्याच्यापासून सावध राहू शकतो. आपल्याला त्याचे हेतू माहीत असतात. बरोबर. पण मूर्ख माणूस, तो आपल्या अज्ञानामुळे नकळतपणे आपलं नुकसान करतो. ज्ञानी माणूस विचारपूर्वक आणि कमी बोलतो, तर मूर्ख सतत बोलतो आणि परिणामांचा विचार न करता कृती करतो. म्हणजे त्याला उपदेश करूनही काही फायदा होत नाही. काहीच नाही. चाणक्य सांगतात की मूर्खाला उपदेश करणे म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. तो ऐकत नाही आणि उलट सल्ला देणाऱ्यालाच दोष देतो. म्हणजे आपली ऊर्जा वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही. अजिबात नाही. आणि हीच माणसाची पारख करण्याची जी कला आहे, ती मित्र आणि शत्रू ओळखतानाही कामी येते. हा तर जीवनातला एक मोठा पेच असतो. हो ना. यावर चाणक्य काय म्हणतात? चाणक्यांचं विश्लेषण अगदी स्पष्ट आहे. ते म्हणतात, खरा मित्र तोच जो संकटात साथ देतो. सुखाच्या काळात तर अनेक जण सोबत असतात. अगदी. पण खरी परीक्षा कठीण काळातच होते. आणि ते सावध करतात की गोड बोलणारा प्रत्येक जण मित्र नसतो. हा एक महत्वाचा धडा आहे. हो, काही लोक स्वार्थासाठी गोड बोलतात आणि संधी मिळताच विश्वासघात करतात. म्हणून ते म्हणतात, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये. आणि शत्रूबद्दल? शत्रूबद्दल ते सांगतात की शत्रू कितीही कमजोर वाटत असला तरी त्याला कमी लेखू नये. तो योग्य संधीची वाट पाहत असतो, त्यामुळे त्याच्या हालचालींवर नेहमी लक्ष ठेवावं. आता आपण एका अशा विषयाकडे वळूया जो आजच्या काळात थोडा वादग्रस्त ठरू शकतो. कुटुंब आणि नातेसंबंध? हो. चाणक्य नीतीमध्ये स्त्रिया आणि कुटुंबाबद्दल काही विचार मांडले आहेत जे आजच्या काळात थोडे खटकू शकतात. हो, हे खरंय. आणि हे विचार त्या काळातल्या सामाजिक परिस्थितीनुसार आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवं. चाणक्य कुटुंब व्यवस्थेला खूप महत्त्व देतात. त्यांच्या मते एक चांगली स्त्री घराला स्वर्ग बनवते. हो, एक सद्गुणी आणि बुद्धिमान स्त्री
घराला स्वर्ग बनवते, तर दुर्गुणी स्त्री घराचा नाश करते. मात्र इथे त्यांचा मुख्य भर स्त्री आणि पुरुष दोघांसाठी आत्मसंयम यावर आहे. आत्मसंयम. हो, मोह, लोभ आणि वासना या गोष्टी नात्याचा आणि कुटुंबाचा नाश करतात. म्हणून संयम आवश्यक आहे, असं ते सांगतात. हे स्त्री आणि पुरुष दोघांनाही लागू होतं. म्हणजे लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन संयम या मूल्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. अगदी. ठीक आहे, आता पैशांबद्दल बोलूया. धन, संपत्ती आणि लोभ याबद्दल चाणक्यांचा दृष्टिकोन कसा आहे? ते धनाला महत्त्व देतात का? हो, नक्कीच देतात. त्यांचा दृष्टिकोन अत्यंत संतुलित आहे. ते म्हणतात, जीवन जगण्यासाठी धन आवश्यक आहे, पण पैशांसाठी धर्म, नैतिकता आणि स्वाभिमान कधीही सोडू नये. त्यांच्या मते लोभ हे सर्वनाशाचं मूळ आहे. म्हणजे पैसा नाही तर लोभ. बरोबर. चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या अमाप संपत्तीपेक्षा योग्य मार्गाने मिळवलेलं थोडं धन जास्त समाधान देतं. आणि ते बचतीवरही भर देतात, नाही का? हो, खूप. ते म्हणतात की भविष्यातल्या संकटांसाठी माणसाने पैशांची बचत करायलाच हवी. हा त्यांचा एक महत्त्वाचा संदेश आहे. आणि शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, वेळ. चाणक्य वेळेला सर्वोच्च मानतात. गेलेली वेळ परत येत नाही. जो वेळेचं महत्त्व जाणतो तोच यशस्वी होतो. आणि यशस्वी होणं म्हणजे काय त्यांच्या मते? यशस्वी होणं म्हणजे योग्य वेळी योग्य संधी ओळखणं आणि योग्य निर्णय घेणं. जोही संधी गमावतो त्याच्या हाती फक्त पश्चाताप उरतो. म्हणूनच सतत सतर्क राहणं आणि विचारपूर्वक कृती करणं महत्वाचं आहे. तर आज आपण चाणक्य नीतीच्या काही महत्त्वाच्या शिकवणी पाहिल्या. ज्ञान, व्यवहारात चातुर्य, माणसं ओळखण्याची कला, पैशांचं व्यवस्थापन आणि वेळेचं महत्त्व. हो, यांसारख्या गोष्टी आजही आपल्या जीवनात किती उपयोगी आहेत हे यातून दिसून येतं. नक्कीच. आजचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण याच पुस्तकाच्या दुसऱ्या भागावर चर्चा सुरू करू. तोपर्यंत विचार करत रहा. चाणक्य नीतीवरील आपल्या चर्चेच्या या दुसऱ्या भागात आपण प्रवेश करतो आहोत. मागच्या वेळी आपण काही मूलभूत तत्वे पाहिली, पण आज आपण थेट राज्याच्या जंतू म्हणजेच राज्यशास्त्र, नेतृत्व आणि व्यवहार ज्ञान यावर चाणक्यांच्या विचारांचा अधिक सखोल अभ्यास करणार आहोत. आणि हे महत्त्वाचं आहे, कारण चाणक्यांची ओळख अनेकदा फक्त एक नीतिकार म्हणून करून दिली जाते. म्हणजे हे करा, हे करू नका, अशा नैतिक नियमांची एक यादी देणारे कोणीतरी. हो, पण हे त्यांच्या कार्याचं खूपच सोपं आणि अपूर्ण चित्र आहे. अगदी. खरं तर आपल्या स्रोतांमध्ये त्यांना जगातील पहिले महान राजकीय विचारवंत म्हटलं गेलंय. ही काही छोटी पदवी नाही. नाहीच. यामागे नक्कीच काहीतरी मोठं कारण असणार. हो, आणि ते कारण म्हणजे त्यांनी राजकारणाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन दिला तो त्या काळात पूर्णपणे क्रांतिकारी होता. चाणक्यांनी राजकारणाकडे आदर्शवादाने नाही तर यथार्थवादाने पाहिलं. आणि यथार्थवाद आपण नेहमी ऐकतो, पण राजकारणाच्या संदर्भात यातला नेमका फरक काय आहे? जरा सोप्या भाषेत सांगता येईल का? नक्कीच. समजा आपल्याला एक राज्य तयार करायचं आहे. आदर्शवादी विचारवंत काय म्हणेल? तो एक स्वप्नवत चित्र रांगवेल. तो म्हणेल, राज्य असं असावं जिथे राजा देवदूतासारखा असेल, प्रजा कधीच खोटं बोलणार नाही, सगळे एकमेकांना मदत करतील. म्हणजे जिथे कोणताही गुन्हा घडणार नाही आणि शेजारील राज्यांची नेहमीच मैत्री असेल. बरोबर. ऐकायला किती छान वाटतं, नाही का? हो. म्हणजे रामराज्यासारखी कल्पना, जिथे सगळं काही उत्तम आहे. अगदी. पण चाणक्य इथेच वेगळा विचार करतात. ते यथार्थवादी आहेत. ते म्हणतात, एक मिनिट थांबा. हे स्वप्न ठीक आहे, पण जमिनीवरचं वास्तव काय आहे? आणि वास्तव तर वेगळंच असतं. हो ना. वास्तवात माणसं स्वार्थी असू शकतात. त्यांच्यात लोभ असतो, मत्सर असतो, सत्तेसाठी स्पर्धा असते, शेजारील राज्य संधी मिळताच आक्रमण करू शकतं. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे ती नाकारून चालणार नाही. नाहीच. यथार्थवाद म्हणजे हे वास्तव स्वीकारून या परिस्थितीत राज्याला सुरक्षित, स्थिर आणि समृद्ध कसं ठेवायचा याचा व्यावहारिक विचार करणं. अच्छा. म्हणजे आदर्शवाद राज्य कसं असायला पाहिजे हे सांगतो, तर यथार्थवाद राज्य प्रत्यक्षात कसं चालतं आणि ते कसं चालवावं हे सांगतो. अगदी अचूक. चाणक्य सांगतात की केवळ चांगल्या भावनांनी किंवा मी नेहमी खरं बोलेन अशा आदर्शांनी राज्य चालवता येत नाही. समजा एखादा राजा म्हणतो की मी कधीच कठोर शिक्षा देणार नाही, पण राज्यात जर गुन्हेगारी वाढली तर प्रजेच्या सुरक्षेसाठी त्याला कठोर व्हावंच लागेल.
किंवा शत्रू तुमच्या सीमेवर उभा आहे आणि त्याला हरवण्यासाठी एखादी खोटी बातमी पसरवणं गरजेचे आहे, अशा वेळी राजाने आदर्शवादाला चिकटून बसून राज्याचा नाश होऊ द्यायचा का? नाही, अर्थातच नाही. इथेच चाणक्यांचं महत्त्व कळतं. बरोबर. त्यांनी एक प्रकारे राजकारणाचा प्रॅक्टिकल गाईड दिला. आणि म्हणूनच आज आपण त्यांच्या या प्रॅक्टिकल गाईडमधले काही महत्त्वाचे अध्याय उलगडणार आहोत. म्हणजे राजा कसा असावा, त्याला चांगल्या टीमची, सल्लागारांची गरज का असते, गुप्ततेचं सामर्थ्य काय आहे, हो, आणि शत्रूंशी कसं वागावं यावर आपण लक्ष केंद्रित करू. इतकंच नाही तर आपण या चर्चेला एका वेगळ्या उंचीवर नेऊ. आपण पाहणार आहोत की चाणक्यांच्या मते एका नेत्याचं आतलं जग म्हणजे त्याचं वैयक्तिक गुण, जसं की आत्मसंयम आणि अहंकार, हे त्याच्या बाहेरच्या जगावर म्हणजे राज्याच्या भवितव्यावर कसा थेट परिणाम करतात. अगदी. कारण चाणक्यांचं साधं म्हणणं होतं की नेता जसा असेल तसंच त्याचं राज्य बनतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नीतिमत्ता आणि व्यवहार यांच्यात तो सुवर्ण मध्य कसा साधायचा. म्हणजे तत्वशून्यही व्हायचं नाही आणि अव्यवहार्य आदर्शांमध्ये अडकूनही पडायचं नाही. चला तर या विचारांच्या सागरात आणखी खोलवर जाऊया. चला. तर मग थेट मूळ मुद्द्याला हात घालूया. चाणक्यांच्या मते राजा हा राज्याचा कणा असतो, इंजिन असतो. त्यांनी या इंजिनच्या म्हणजे राजाच्या गुणांबद्दल काय सांगितलंय? चाणक्यांनी राजाच्या गुणांवर प्रचंड भर दिला आहे. त्यांच्यासाठी राजा म्हणजे फक्त एक पद नाही, तर ती एक खूप मोठी जबाबदारी आहे. ते स्पष्ट म्हणतात की राजा दुर्बळ, आळशी किंवा भोगवादी असेल तर संपूर्ण राज्याचा नाश अटळ आहे. बरोबर. त्यांच्या मते राजाने स्वतःच्या सुखासाठी नाही तर प्रजेच्या कल्याणासाठी जगायला हवं. प्रजेच्या सुखातच राजाचं सुख आहे, हे त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे. खरंच हे आजच्या काळातल्या सर्व्हंट लीडरशिप या संकल्पनेशी किती मिळतजुळत आहे, नाही का? अगदी. हजारो वर्षांपूर्वी त्यांनी हा विचार मांडला होता. पण हे गुण नेमके कोणते आहेत ज्यावर त्यांनी भर दिला? त्यांनी अनेक गुण सांगितले आहेत, पण आपण काही प्रमुख गुणांवर बोलू. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे स्वयंशिस्त. चाणक्य म्हणतात, जो स्वतःवर राज्य करू शकत नाही तो राज्यावर काय राज्य करणार? बरोबर. राजा जर स्वतः शिस्त पाळत नसेल तर प्रजेकडून तो अपेक्षा करूच शकत नाही. दुसरा गुण आहे ज्ञान आणि विवेक. निर्णय भावनेच्या आहारी जाऊन नव्हे तर बुद्धीने आणि माहितीच्या आधारावर घ्यावेत. तिसरा गुण आहे दूरदृष्टी. म्हणजे आज घेतलेल्या निर्णयाचा 10-20 वर्षांनी काय परिणाम होईल याचा विचार करणे. केवळ पुढची निवडणूक किंवा तात्पुरता फायदा पाहून निर्णय घेणारा नेता नाही. नाही, तो देशाला संकटात टाकतो. आणि हो, न्यायाबद्दल तर ते खूप आग्रही होते. हो, कारण त्यांच्या संपूर्ण दर्शनात न्यायाला खूप महत्त्व आहे. पुढचा गुण तोच आहे, न्यायप्रियता. कारण जिथे न्याय मिळत नाही तिथे लोकांच्या मनात असंतोष निर्माण होतो आणि हाच असंतोष क्रांतीला जन्म देतो. आणि शेवटचा कर्तव्य भावना. हो, राजा हा राज्याचा मालक नाही तर तो एक विश्वस्त आहे, एक ट्रस्टी आहे. प्रजेने त्याच्यावर जो विश्वास टाकला आहे तो सार्थ ठरवणे हे त्याचं कर्तव्य आहे. हे तर झाले राजाचे वैयक्तिक गुण. पण चाणक्य हेही म्हणतात की एकटा राजा कितीही गुणवान असला तरी तो राज्य चालवू शकत नाही, एक चाक गाडी चालवू शकत नाही, असं ते म्हणतात. अगदी बरोबर. त्याला चांगल्या सल्लागारांची म्हणजेच एका चांगल्या टीमची गरज असते. आणि इथे चाणक्यांचा व्यावहारिक दृष्टिकोन पुन्हा दिसतो. कसा? ते म्हणतात की राजाने मंत्री निवडताना नातेवाईक किंवा चमचेगिरी करणाऱ्या लोकांना कधीच निवडू नये. कारण नातेवाईक कदाचित पात्र नसतील आणि चमचे फक्त तुम्ही म्हणाल ते बरोबर असं म्हणतील, जे राज्यासाठी अत्यंत घातक आहे. हे तर आजच्या राजकारणात आणि कॉर्पोरेट जगातही तंतोतंत लागू होतं ना? मग त्यांच्या मते मंत्री किंवा सल्लागार कसे असावेत? त्यांचे निकष खूप स्पष्ट आहेत. मंत्री धैर्यवान आणि निष्ठावान असावेत. संकटकाळी पळून जाणारे नकोत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राजाला सत्य सांगण्याचं धाडस. हो, तेच. त्यांच्यात राजाला सत्य सांगण्याचं धाडस असावं. मग ते सत्य कितीही कडवट असलं तरी जो तुमच्या चुका दाखवतो तोच खरा हितचिंतक. बरोबर. तिसरं, ते लोभी किंवा भ्रष्ट नसावेत. कारण लोभी मंत्री राज्याच्या तिजोरीलाच सुरुंग लावतो. आणि सर्वात महत्त्वाचं, ते दबावाखाली म्हणजे संकटाच्या काळातही शांत राहून योग्य विचार करू शकणारे असावेत. त्यांचं एक वाक्य तर खूपच भेदक आहे की चुकीचे मंत्री हे राज्याचे गुप्त शत्रू असतात. हे ऐकायला खूपच गंभीर वाटतं. हो, कारण यामागचा विचार खोल आहे. बाहेरील शत्रूशी तुम्ही सीमेवर लढू शकता, तो दिसतो.
पण आत बसलेला भ्रष्ट किंवा अकार्यक्षम मंत्री, तो एका अदृश्य शत्रूसारखा असतो. बरोबर, तो चुकीचे सल्ले देऊन राजाला अडचणीत आणू शकतो, राज्याची गुप्त माहिती शत्रूला विकू शकतो, आतून संपूर्ण व्यवस्था पोखरून काढू शकतो. म्हणूनच चाणक्य म्हणतात की बाहेरील शत्रूपेक्षा हा आतला शत्रू जास्त धोकादायक असतो. तुम्ही आता गुप्त शत्रू असा उल्लेख केलात, आणि गुप्त हा शब्द चाणक्यांच्या विचारांमध्ये खूप महत्वाचा आहे. त्यांनी गुप्ततेच्या सिद्धांतावर खूप जोर दिला आहे. हे जरा विचित्र नाही का? कारण आजच्या जगात आपण पारदर्शकतेबद्दल बोलतो. हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. चाणक्य ठामपणे सांगतात की कोणतीही योजना पूर्णत्वास जाण्याआधी ती सर्वांसमोर उघड करू नये. म्हणजे ती जितकी गुप्त राहील तितकी यशस्वी होण्याची शक्यता जास्त. हो, त्यांच्या काळात सतत कट कारस्थानं आणि युद्धाची भीती असे. अशा परिस्थितीत जर राजाने आपल्या योजना किंवा आपल्या कमजोर बाजू जाहीर केल्या तर शत्रू त्याचा तात्काळ फायदा घेईल. पण थांबा, आजच्या सोशल मीडियाच्या जगात जिथे प्रत्येक गोष्ट 24 तास लोकांच्या नजरेसमोर असते, तिथे चाणक्यांचा हा सल्ला एखादा नेता वापरू लागला तर लोक त्याला लबाड किंवा अविश्वासू समजणार नाहीत का? उत्तम प्रश्न. इथेच चाणक्यांच्या विचारांना आजच्या संदर्भात समजून घ्यावा लागेल. त्यांचा अर्थ लोकांपासून सगळं काही लपवा असा नाहीये, तर अपूर्ण योजना आणि रणनीती वेळेआधीच उघड करू नका असा आहे. अच्छा. विचार करा, एखादी कंपनी आपलं नवीन प्रॉडक्ट लॉन्च होण्याआधीच त्याची सगळी माहिती आपल्या स्पर्धकांना देईल का? नाही, कधीच नाही. किंवा एखादा देश लष्करी कारवाई करण्यापूर्वी त्याची घोषणा करेल का? नाही. चाणक्य म्हणतात की कामाला सुरुवात करा, पण त्याची दवंडी पिटू नका. काम पूर्ण झाल्यावर ते स्वतःच बोलेल. गुप्तता म्हणजे फसवणूक नव्हे, तर रणनीतीचा एक भाग. म्हणजे कृतीतून बोला, शब्दांतून नाही. आता याच रणनीतीचा एक भाग म्हणजे शत्रू. चाणक्यांच्या नावामुळे अनेकांना ते युद्धाचे कट्टर समर्थक वाटतात, पण ते खरंच तसे होते का? नाही, हा एक मोठा गैरसमज आहे. चाणक्य युद्धाला शेवटचा पर्याय मानतात. त्यांच्या मते युद्धात दोन्ही बाजूंची प्रचंड हानी होते, मनुष्यबळ आणि संपत्तीची. हो, त्यामुळे शक्यतोवर ते टाळावं. यासाठी ते 4 प्रसिद्ध नीती सांगतात: साम, दाम, दंड आणि भेद. या 4 नीती म्हणजे नेमकं काय? हे एका प्रकारे समस्येवर उपाय शोधण्याचे 4 टप्पे आहेत. साम म्हणजे समजावून सांगणे, वाटाघाटी करणे, डिप्लोमसी. दाम म्हणजे काहीतरी देऊन, आर्थिक किंवा इतर आमिष दाखवून प्रश्न सोडवणे. आणि भेद? भेद म्हणजे शत्रूच्या गोटात फूट पाडणे, त्यांच्यात एकजूट राहू न देणे. चाणक्य म्हणतात की ह्या 3 उपायांनी प्रश्न सुटत नसेल तरच शेवटचा, म्हणजे दंडाचा, म्हणजे शक्तीचा किंवा युद्धाचा वापर करावा. बरोबर. आणि एकदा का शत्रू ठरला की त्याच्याशी कसं वागावं याबद्दल त्यांचा काय सल्ला आहे? त्यांचा सल्ला अत्यंत व्यावहारिक आणि कठोर आहे. पहिला, शत्रूला कधीही कमी लेखू नका. दुसरा, शत्रूच्या आजारपणाला आणि कर्जाला कधीही शिल्लक ठेवू नका, कारण संधी मिळताच ते पुन्हा वाढतात. आणि तिसरा, जो खूप महत्वाचा आहे, हो, दुर्बळ शत्रूलाही नष्ट करण्यासाठी वेळ घालवू नका, कारण वेळ मिळाल्यास तो मित्र गोळा करून किंवा तयारी करून बलवान बनू शकतो. म्हणजे रणनीतीशिवाय युद्ध म्हणजे आत्महत्या, असं त्यांचं ठाम म्हणणं होतं. अगदी. रणनीती, गुप्तता, नेतृत्व ह्या सगळ्या गोष्टी एका गोष्टीवर येऊन थांबतात, ती म्हणजे संवाद. बोलण्याची शक्ती म्हणजे वाणी आणि न बोलण्याची शक्ती म्हणजे मौन. यावरही चाणक्यांनी भाष्य केलं आहे. हो, आणि किती अचूकपणे. चाणक्य म्हणतात की माणसाची जीभ त्याला स्वर्गही दाखवू शकते आणि नरकही. तुमचे शब्द तुम्हाला सन्मान मिळवून देऊ शकतात किंवा तुमचा विनाशही करू शकतात. जास्त बोलणारा माणूस आपली रहस्य स्वतःच उघड करतो आणि अडचणीत येतो, असं त्यांचं म्हणणं. हो ना, म्हणूनच ज्ञानी माणूस कमी पण अर्थपूर्ण बोलतो. आणि मौनाबद्दल काय? न बोलण्याबद्दल? मौन ही सुद्धा एक मोठी शक्ती आहे. योग्य वेळी योग्य ठिकाणी गप्प बसणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती नसेल किंवा जेव्हा बोलण्यानी वाद वाढणार असेल तेव्हा मौन बाळगणे हेच उत्तम. मौन तुमची कमजोरी लपवतं आणि तुम्हाला इतरांची रणनीती समजून घेण्याची संधी देतं. हे सगळं पुन्हा एकदा नेत्याच्या वैयक्तिक चारित्र्याकडे येतं. याच संदर्भात चाणक्यांनी आत्मसंयमावर खूप भर दिला आहे. ज्याने स्वतःवर विजय मिळवला त्याने जग जिंकलं, हे त्यांचंच वाक्य आहे. बरोबर. यामागे एक मूलभूत विचार आहे. बाहेरील शत्रूंना जिंकण्याआधी स्वतःच्या आतल्या शत्रूंना जिंकणं आवश्यक आहे. आई, आतले शत्रू कोणते? तर वासना, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार. चाणक्य या 5 गोष्टींना माणसाचे सर्वात मोठे शत्रू मानतात.
ज्या नेत्याचं या 5 भावनांवर नियंत्रण नाही, त्याची सत्ता, संपत्ती आणि बुद्धी सगळं व्यर्थ ठरतं. तो स्वतःच्याच हाताने आपला नाश ओढवून घेतो. विशेषतः अहंकाराबद्दल त्यांनी दिलेला इशारा खूप महत्वाचा वाटतो. हो, कारण सत्ता आणि यश मिळाल्यावर माणसाला अहंकार चिकटतोच. त्याला वाटतं की तो कधीच चुकणार नाही, तोच सर्वात हुशार आहे. पण चाणक्य सांगतात की अहंकार हा पतनाचा पहिला टप्पा आहे. अगदी. इतिहासात असे अनेक राजे होऊन गेले, पण आपण एका आधुनिक कंपनीच्या सीईओचं उदाहरण घेऊया. एक सीईओ जो खूप यशस्वी आहे, पण अहंकारामुळे तो आपल्या टीमचं ऐकत नाही, बाजारातले बदल स्वीकारत नाही. त्याचा परिणाम काय होतो? हळूहळू कंपनी स्पर्धेत मागे पडते आणि एक दिवस कोसळते. बरोबर. राजा असो व सीईओ, अहंकार सर्वांचा नाश करतो. आता आपण एका अशा मुद्द्यावर आलो आहोत जो मला वाटतं चाणक्य नीतीचा गाभा आहे, नैतिकता आणि व्यवहार यांच्यातला समतोल. अगदी. कारण बरेच लोक चाणक्यांना पूर्णपणे निर्दयी समजतात, पण तसं नाही आहे. ते खोटेपणा, भ्रष्टाचार यांना विरोधच करतात, पण ते केवळ भावनांवर चालणारी किंवा अव्यवहार्य नीती नाकारतात. म्हणजे नीती आवश्यक आहे, पण व्यवहारात लवचिकता हवी. हो, याचं एक उदाहरण देतो. समजा राज्याचा नियम आहे की चोरी करणे हा गुन्हा आहे आणि त्याला कठोर शिक्षा आहे. ही झाली नीती. पण जर एखाद्या गरीब, भुकेल्या माणसाने जगण्यासाठी एक भाकरी चोरली असेल, तर त्याला आणि राज्याच्या खजिन्यातून कोट्यावधी रुपये चोरणाऱ्या मंत्र्याला सारखीच शिक्षा देणे हा न्याय होईल का? नाही, मुळीच नाही. इथेच व्यवहार ज्ञान आणि विवेक वापरायचा असतो. चाणक्य म्हणतात की परिस्थितीनुसार निर्णय बदलावे लागतात. अंतिम उद्दिष्ट हे समाज आणि राज्याचं कल्याण असलं पाहिजे, केवळ नियमांचे अंधानुकरण नको. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे समाजव्यवस्था. यावर त्यांचे काय विचार होते? चाणक्य समाजशिस्तीवर खूप भर देतात. त्यांच्या मते समाज तेव्हाच टिकतो आणि प्रगती करतो जेव्हा समाजातील प्रत्येक घटक, राजा, मंत्री, व्यापारी, शेतकरी, सैनिक आपापले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतो. आणि भ्रष्टाचार? भ्रष्टाचार हा समाजाला वाळवीसारखा पोखरतो, असं ते म्हणतात. जेव्हा समाजात अन्याय वाढतो आणि सामान्य माणसाला न्याय मिळत नाही, तेव्हा लोकांमध्ये असंतोष निर्माण होतो आणि तोच बंडखोरीला कारणीभूत ठरतो. म्हणूनच कायदे कठोर असावेत, पण ते सर्वांसाठी समान आणि न्याय देणारे असावेत. अगदी. तर आज आपण चाणक्य नीतीमधील नेतृत्व, राजकारण, गुप्तता आणि व्यवहार ज्ञान यावरचे अत्यंत महत्त्वाचे विचार पाहिले. यातून हेच दिसून येतं की चाणक्य काळाच्या कितीतरी पुढे होते. त्यांचे विचार आजही तितकेच लागू पडतात. नक्कीच. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो. चाणक्यांनी गुप्ततेवर प्रचंड भर दिला. त्यांनी सांगितलं की योजना पूर्ण होईपर्यंत ती उघड करू नका. आजच्या सोशल मीडिया आणि 24/47 माहितीच्या युगात जिथे पारदर्शकतेला म्हणजे ट्रान्सपरन्सीला खूप महत्त्व दिलं जातं, जिथे लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी नेते प्रत्येक गोष्ट शेअर करत असतात, तिथे चाणक्यांचं हे गुप्ततेचं तत्व कितकत लागू पडतं? हो, की आजच्या जगात पारदर्शकता हीच सर्वात मोठी शक्ती आहे. या द्वंद्वावर विचार करायला हरकत नाही. खूपच छान आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. जर तुम्हाला ही चर्चा आवडली असेल तर बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी आपण ह्या पुस्तकाच्या शेवटच्या भागावर चर्चा सुरू करू. नमस्कार. आज आपण चाणक्य नीतीवरच्या आपल्या चर्चेच्या प्रवासाच्या अगदी अंतिम टप्प्यावर आलो आहोत. हा तिसरा आणि शेवटचा भाग आहे. पहिल्या 2 भागांमध्ये आपण राजकारण, शत्रुमित्र ओळखणं आणि व्यावहारिक जगात कसं वावरायचं यावर लक्ष केंद्रित केलं. पण आज आपण त्याही पलीकडे जाणार आहोत. चाणक्यांच्या विचारांच्या थेट गाभ्याला स्पर्श करणार आहोत. आज आपण चाणक्यांच्या विविध सूत्रांमधून आणि त्यावरील भाष्यांमधून मानवी जीवनाचा खरा अर्थ शोधणार आहोत. बाह्य यशापेक्षा आंतरिक स्थैर्य आणि आत्मज्ञानाचं महत्त्व ते कसं पटवून देतात याचा सखोल आढावा घेऊया. अगदी बरोबर. हा भाग म्हणजे चाणक्य नीतीचं खरं सार आहे असं म्हणायला हरकत नाही. इथे सत्ता, संपत्ती आणि यश हे सगळं किती क्षणभंगूर आहे याची जाणीव करून दिली आहे. विवेक, आत्मज्ञान आणि नीती हीच माणसाची खरी संपत्ती कशी आहे यावर चाणक्य प्रकाश टाकतात. आपण आज माणसाच्या स्वभावाच्या मुळाशी जाऊ, यश अपयशाची एक नवी व्याख्या समजून घेऊ, कर्म आणि नशिबाच्या लढाईत चाणक्य कोणाच्या बाजूने उभे राहतात हे पाहू आणि शेवटी जीवनाच्या अंतिम सत्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू. चला तर मग सुरुवातच एका अशा विचाराने करूया जो ऐकायला थोडा कठोर आणि कदाचित निराशावादी वाटू शकतो. चाणक्य कोणताही मुलाहिजा न ठेवता स्पष्टपणे सांगतात की माणूस स्वभावतः स्वार्थी असतो.
हा विचार संपूर्ण जीवनदर्शनाचा पाया का असावा? इतकी नकारात्मक सुरुवात का? प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण चाणक्यांचा हा विचार निराशावादी नाही तर तो वास्तववादी आहे. ते आपल्याला जगाकडे गुलाबी चष्म्यातून पाहण्यापासून रोखत आहेत. ते म्हणतात, जग जसं आहे तसं स्वीकारा, तुम्हाला जसं हवंय तसं नाही. आणि या स्वार्थाच्या सिद्धांताला ते 3 उदाहरणांनी स्पष्ट करतात. पहिलं, संकट काळात माणूस सर्वात आधी स्वतःचा विचार करतो. ही एक नैसर्गिक प्रेरणा आहे. म्हणजे कल्पना करा, एखादं जहाज बुडतंय. तिथे प्रत्येकजण आधी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लाईफ जॅकेट शोधेल. यात नैतिकदृष्ट्या काही चूक नाही, ही जगण्याची मूलभूत प्रेरणा आहे. बरोबर. आणि हे वास्तव स्वीकारलं की आपल्याला धक्का बसत नाही. आणि दुसरा मुद्दा तर थेट आपल्या नातेसंबंधांवरच हल्ला करतोय असं वाटतं. जिथे लाभाची शक्यता नसते तिथे बहुतेक नाती टिकत नाहीत. हे ऐकून तर अनेकांना वाटेल की मग प्रेम, मैत्री, आपुलकी याला काहीच किंमत नाही का? नाही, चाणक्य तसं म्हणत नाहीयेत. ते सर्व नात्यांबद्दल बोलत नाहीयेत. पण ते आपल्याला सावध करत आहेत. व्यावसायिक आणि अनेक सामाजिक संबंध हे फायदा-तोट्याच्या समीकरणावरच टिकून असतात, हे सत्य आहे. आपण याला एका आधुनिक उदाहरणाने समजू शकतो. लिंक्डइनवर आपले हजारो कनेक्शन्स असतात, पण त्यापैकी किती जण आपल्याशी संबंध ठेवतात जर आपल्या पदाचा किंवा कंपनीचा त्यांना काहीच फायदा नसेल? चाणक्य हेच सांगतायत की आई-वडिलांसारखी निस्वार्थ नाती दुर्मिळ आहेत, त्यांना जपा. पण बाकीच्या नात्यांमध्ये अपेक्षा ठेवताना व्यावहारिक राहा. आणि तिसरा मुद्दाही यालाच पुष्टी देतो की लोक नेहमी सत्ता आणि संपत्तीकडे आकर्षित होतात. जसं दिव्याभोवती पतंग जमा होतात, तसंच यशस्वी माणसाभोवती लोकांची गर्दी जमते. पण दिवा विझला की पतंग निघून जातात. अगदी. पण या दृष्टिकोनातून जगाकडे पाहिलं तर आपण कोणावर विश्वासच ठेवू शकणार नाही. यातून एक निरोगी समाज कसा तयार होईल? प्रत्येक नात्याकडे संशयाने पाहणे योग्य आहे का? नाही, मुळीच नाही. आणि इथेच चाणक्यांचा खरा संदेश दडलाय. ते कोणावरच विश्वास ठेवू नका असं नाही म्हणत. ते म्हणतात, अंधविश्वास ठेवू नका. विश्वास ठेवा, पण डोळे उघडे ठेवून. माणसाच्या स्वभावाची ही बाजू समजून घेतली तर फसवणूक झाल्यावर होणारा मानसिक त्रास कमी होतो. आपण अधिक स्थिर मनाने नातेसंबंध जपू शकतो. हे म्हणजे रस्त्यावर गाडी चालवण्यासारखं आहे. आपल्याला माहिती आहे की अपघात होऊ शकतो, म्हणून आपण गाडी चालवणं सोडत नाही. उलट आपण अधिक सावध होतो, नियम पाळतो. बरोबर. मानवी स्वभावाचं हे ज्ञान आपल्याला सुरक्षित गाडी चालवायला शिकवतं. अगदी. म्हणजे मानवी स्वभावाचा हा कच्चा आराखडा समजून घेतला की मग त्यावर यशाची इमारत कशी बांधायची हे स्पष्ट होतं. आणि इथेच खरा रंजक भाग सुरू होतो. कारण स्वार्थ आणि सत्तेच्या जगात यशाची व्याख्याही तशीच असेल असं वाटतं. पण चाणक्य इथे एक मोठी वैचारिक उलथापालट करतात. अगदी. ते यशाची व्याख्याच बदलून टाकतात. ते म्हणतात की यश हे मिळवण्याची गोष्ट नाहीये, तर टिकवून ठेवण्याची गोष्ट आहे. यश म्हणजे बाह्य संपत्तीचा डोंगर उभा करणं नव्हे, तर आंतरिक स्थिरतेचा किल्ला बांधणं. तुमच्या भावना, तुमचे निर्णय आणि तुमची मनःशांती यावर तुमचं नियंत्रण आहे का, हेच यशाचं खरं मोजमाप आहे. आणि हे मिळवण्यासाठी त्यांनी 4 महत्त्वाचे गुण सांगितले आहेत. पहिला आहे धैर्य, म्हणजे कठीण काळात टिकून राहण्याची क्षमता. जसा एखादा शेतकरी बी पेरल्यावर रोज जमीन उखरून पाहत नाही, तो योग्य वेळेची वाट पाहतो. तसंच प्रयत्नांचे फळ मिळायला वेळ लागतो, तोपर्यंत धीर धरणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरा गुण आहे संयम. हा तर आजच्या काळात खूपच महत्वाचा वाटतो. सोशल मीडियाच्या जगात आपल्याला प्रत्येक गोष्टीवर त्वरित प्रतिक्रिया द्यायची सवय लागली आहे. बरोबर. संयम म्हणजे भावनेच्या भरात निर्णय न घेणं. चाणक्य म्हणतात, रागाच्या भरात घेतलेला निर्णय आणि अति आनंदात दिलेलं वचन दोन्ही नंतर पश्चातापाचं कारण बनतात. यशस्वी माणूस आपल्या भावनांचा गुलाम नसतो, तर मालक असतो. तिसरा गुण आहे सतत प्रयत्न. चाणक्यांना आळस अजिबात मान्य नाही. त्यांच्यासाठी प्रयत्न करणे हे पाण्यासारखं आहे. जोपर्यंत ते वाहतंय तोपर्यंत ते शुद्ध आहे. थांबलं की ते डबकं बनतं. म्हणजे एका अपयशाने खचून न जाता पुन्हा प्रयत्न करत राहणं हेच यशाचं गमक आहे. हो. आणि चौथा गुण तर या सगळ्याचा पाया आहे, अपयशातून शिकण्याची वृत्ती. प्रत्येक चुकीला एक धडा मांडणं. लोहार जसा तापलेल्या लोखंडाला हातोड्याचे घाव घालून मजबूत हत्यार बनवतो, तसंच अपयशाचे घाव माणसाला अधिक मजबूत आणि शहाणं बनवतात.
जो प्रत्येक चुकीनंतर स्वतःला विचारतो, मी इथे काय शिकलो, तोच खरा प्रगती करतो. भाग्याची वाट पाहणारा मागे पडतो, तर कर्म करणारा पुढे जातो. हे वाक्य म्हणजे या सगळ्याचं सार आहे. यश हे लॉटरीच्या तिकिटासारखं नाही, ते सातत्यपूर्ण परिश्रमाने आणि शिस्तीने कमवलेली गोष्ट आहे. तुम्ही अपयशाचा उल्लेख केलात, जे आपल्याला यशासाठी तयार करतं. पण आपण सगळेच अपयशाला घाबरतो. अपयश आलं की आपल्याला वाटतं सगळं संपलं. पण चाणक्य अपयशाला शाप नाही, तर एक शिक्षक मानतात. ते म्हणतात की संकटकाळ ही माणसाची खरी परीक्षा असते. हो, कारण संकटकाळ हा एका फिल्टरसारखा काम करतो. सुखाच्या काळात जेव्हा सगळं काही चांगलं चाललेलं असतं, तेव्हा आपल्यासोबत अनेक जण असतात. पण जेव्हा संकट येतं, तेव्हा खऱ्या आणि खोट्या मित्रांची ओळख पडते. जे फक्त फायद्यासाठी सोबत असतात ते बाजूला होतात आणि जे खरे हितचिंतक असतात तेच टिकून राहतात. त्यामुळे संकट आपल्याला माणसांची पारख करायला शिकवतं. दुसरं म्हणजे संकट हे आरशासारखं असतं. ते आपल्याला आपली खरी ताकद आणि आपल्या कमकुवत बाजू दाखवतं. शांत समुद्रात कुणीही चांगला नावाडी बनू शकतो, पण वादळातच खऱ्या कौशल्याची परीक्षा होते. म्हणजे अपयश आपल्याला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याची संधी देतं. पण मग याचा अर्थ आपण संकट ओढवून घ्यावीत असा होतो का? नाही, मुळीच नाही. संकट ओढवून घेऊ नयेत. पण जेव्हा ती येतात तेव्हा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. चाणक्य म्हणतात, सोन्याची शुद्धता कळण्यासाठी त्याला अग्नीत तापावं लागतं. त्याचप्रमाणे माणसाची खरी किंमत संकटातच कळते. जो संकटात खचून जातो तो दुर्बळ, आणि जो धैर्य राखून उभा राहतो तोच खरा विजेता. त्यामुळे संकट आपल्याला तोडण्यासाठी नाही, तर अधिक मजबूत बनवण्यासाठी येतं, असा एक सकारात्मक दृष्टिकोन ते देतात. हे धैर्य आणि प्रयत्नांचं महत्त्व आपल्याला कर्म आणि नशिबाच्या सनातन वादाकडे घेऊन येतं. अनेकदा खूप प्रयत्न करूनही अपयश येतं, तेव्हा वाटतं की नशिबातच नाही. या कर्म आणि नशिबाच्या खेळात चाणक्य कोणाच्या बाजूने कौल देतात? इथे चाणक्य अगदी स्पष्ट आहेत. ते ठामपणे सांगतात की कर्म हे नशिबापेक्षा अधिक प्रभावी आहे. याचं एक सुंदर उदाहरण देता येईल. समजा नशीब म्हणजे तुमच्या हातात आलेलं उत्तम प्रतीचं बी, आणि कर्म म्हणजे ते बी जमिनीत पेरणं, त्याला खतपाणी घालणं, त्याची निगा राखणं. जर तुम्ही फक्त बी हातात घेऊन बसलात आणि म्हणालात की माझं नशीब चांगलं आहे, झाड आपोआप उगवेल, तर ते कधीच उगवणार नाही. खरंय. कर्माशिवाय नशीब फळं देत नाही. म्हणजे ते कर्मालाच पूर्ण प्राधान्य देतात. नशिबाची काहीच भूमिका नाही का? नशिबाची भूमिका असू शकते, पण ती कर्मावर अवलंबून आहे. चाणक्य म्हणतात, नशीब हा आळशी माणसाचा आधार असतो, एक पळवाट असते. ज्यांना प्रयत्न करायचे नसतात ते नशिबात नव्हतं म्हणून स्वतःची समजूत काढतात. म्हणून चाणक्य सांगतात की माणसाने आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा. योग्य कर्माचं फळ उशिरा का होईना, पण नक्की मिळते. जसं गाडीत पेट्रोल भरल्याशिवाय ती पुढे जाणार नाही, तसंच आहे हे. कर्म हे तुमच्या जीवनाच्या गाडीचं इंधन आहे. नशीब म्हणजे रस्ता. रस्ता चांगला किंवा वाईट असू शकतो, पण इंधनाशिवाय गाडी एका जागेवरून हालणार नाही. जर आपले कर्म आणि संकटांना सामोरे जाण्याची आपली वृत्ती इतकी महत्वाची असेल, तर याचा आपल्या रोजच्या सुखदुःखावर काय परिणाम होतो? चाणक्य सांगतात की सुख आणि दुःख हे जीवनाचे अविभाज्य भाग आहेत. आणि इथे ते वैराग्य या संकल्पनेबद्दल बोलतात. आता वैराग्य शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर भगवी वस्त्र घातलेला, संसार सोडून हिमालयात गेलेला कुणीतरी येतो. पण चाणक्यांचा वैराग्याचा अर्थ तसा नाहीये. त्यांच्यासाठी वैराग्य म्हणजे जीवनात राहून, जबाबदाऱ्या पार पाडून अलिप्त राहणं. ह्याला आपण इमोशनल इन्शुरन्स म्हणू शकतो. त्यांच्यासाठी वैराग्य म्हणजे पहिली गोष्ट, कोणत्याही गोष्टीची अति आसक्ती टाळणे. घर, पैसा, पद ही गोष्ट आवश्यक आहेत, पण त्या माझ्याच आहेत आणि त्या कायम टिकतील हा भ्रम टाळणं. म्हणजे माझं करण्यावर नियंत्रण ठेवणं. बरोबर. दुसरं म्हणजे लोभावर नियंत्रण ठेवणे. आपल्या गरजा आणि आपल्या इच्छा यातला फरक ओळखायला शिकणं. गरज म्हणजे जगण्यासाठी आवश्यक गोष्टी. इच्छा म्हणजे कधीही न संपणारी यादी. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या अपेक्षा मर्यादित ठेवणे. अतिमोह हे दुःखाचे मूळ आहे, हे अगदी खरं आहे. ज्या गोष्टीवर आपण खूप प्रेम करतो ती मिळाली नाही किंवा आपल्यापासून दूर गेली की आपल्याला सर्वात जास्त दुःख होतं. चाणक्य म्हणतात, सुखी होण्याचा सोपा मार्ग म्हणजे इतरांकडून आणि परिस्थितीकडून अवास्तव अपेक्षा न ठेवणे. हा सगळा विचार आपल्याला बाहेरच्या जगातून आतल्या जगाकडे म्हणजे स्वतःकडे घेऊन येतो. चाणक्य नीतीचा हा भाग आपल्याला आरसा दाखवतो. ज्याने जग जिंकलं पण स्वतःला ओळखलं नाही, तो अपूर्णच राहतो. अगदी.
आणि आत्मज्ञान म्हणजे काय याची चाणक्य खूप व्यावहारिक व्याख्या करतात. त्यांच्यामध्ये आत्मज्ञान म्हणजे कुठली गूढ शक्ती मिळवणं नाही. आत्मज्ञान म्हणजे पहिली गोष्ट आपले गुण आणि दोष यांची स्पष्ट जाणीव असणं, स्वतःची एक प्रामाणिक स्वॉट ॲनालिसिस करणं. दुसरी गोष्ट आपल्या मर्यादा ओळखणं, मला काय जमतं आणि काय नाही हे स्वीकारण्याचा मोठेपणा असणं. आणि तिसरी अहंकारापासून मुक्त होणं, मीच बरोबर या भावनेतून बाहेर पडून दुसऱ्यांचे ऐकण्याची तयारी ठेवणं. म्हणजे स्वतःवर विजय मिळवणं हे जग जिंकण्यापेक्षा महत्वाचं आहे. नक्कीच, कारण चाणक्य सांगतात की बाह्य शत्रूपेक्षा आपले आंतरिक शत्रू म्हणजे आपला क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे जास्त धोकादायक असतात. याला आपण ट्रोजन हॉर्सच्या कथेसारखं समजू शकतो. बाहेरच्या शत्रूंना आपण शहराच्या तटाबाहेर रोखू शकतो, पण जे शत्रू आपण स्वतःच आपल्या आत प्रवेश करू देतो तेच शहराचा म्हणजे आपल्या जीवनाचा विनाश करतात. म्हणून आत्मसंयमाशिवाय मिळवलेलं कोणतंही ज्ञान अपूर्ण आहे. हा सगळा आत्मविकासाचा प्रवास एका अंतिम सत्याच्या सावलीत घडतो, ज्याकडे चाणक्य आपलं लक्ष वेधतात. ते म्हणजे मृत्यू आणि जीवनाची क्षणभंगुरता. हा एक गंभीर विषय आहे, पण ते याकडे का लक्ष वेधतात? ही जाणीव माणसाला घाबरवण्यासाठी नाही, तर जाग करण्यासाठी आहे. मृत्यू अटळ आहे याची जाणीव माणसाला अधिक नम्र आणि नीतिवान बनवते. कल्पना करा, तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे जगण्यासाठी फक्त 1 वर्ष आहे. तुम्ही काय कराल? तुम्ही छोट्या छोट्या भांडणांमध्ये, द्वेषामध्ये वेळ वाया घालवाल का? नाही. तुम्ही प्रत्येक क्षण जपून वापराल. मृत्यूची जाणीव हेच काम करते. ती आपल्याला वेळेचं महत्त्व समजावते. आपल्याकडे मर्यादित वेळ आहे याचा योग्य वापर केला पाहिजे हे कळतं. गर्व, अहंकार, सत्ता, संपत्ती या सगळ्या गोष्टी इथेच सोडून जायच्या आहेत ही जाणीव माणसाला अधिक अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी प्रेरित करते. म्हणजे मृत्यूची आठवण आपल्याला खरं जगायला शिकवते. अगदी. चाणक्य म्हणतात की जो माणूस मृत्यूचं सत्य समजतो तो आजच्या दिवसाचं महत्त्व ओळखतो आणि प्रत्येक क्षण जबाबदारीने जगतो. तर ह्या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? या 3 भागांच्या मालिकेतून, विशेषतः आजच्या चर्चेतून चाणक्य नीतीचा अंतिम संदेश काय मिळतो? या संपूर्ण विवेचनाचा सार काही शक्तिशाली मानसिक मॉडेल्समध्ये मांडता येतो. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं, बुद्धी ही भावनेपेक्षा श्रेष्ठ आहे. निर्णय घेताना भावनेच्या आहारी न जाता विवेकाचा, तर्काचा वापर करा. तुमच्या भावना महत्त्वाच्या सूचना देतात, पण अंतिम निर्णय तुमच्या बुद्धीने घ्यावा. दुसरा संदेश, नीती ही व्यवहारी असावी. केवळ पुस्तकात चांगली वाटणारी पण प्रत्यक्षात आचरणात आणता न येणारी आदर्शवादी नीती निरुपयोगी आहे. तुमची नीती वास्तवाशी जोडलेली असावी. तिसरा संदेश, जीवनात संतुलन आवश्यक आहे. अतिभोग किंवा अतित्याग दोन्ही टाळा. चाणक्य मध्यम मार्ग स्वीकारायला सांगतात. आणि शेवटचा पण सर्वात शक्तिशाली संदेश, आत्मसंयम हीच खरी शक्ती आहे. ज्याने स्वतःच्या मनावर आणि इंद्रियांवर विजय मिळवला तो जग जिंकू शकतो. कारण खरा लढा बाहेर नाही तर आपल्या आत असतो. काळ बदलला, पण मानवी स्वभाव तोच आहे. त्याच्या आशा, आकांक्षा, भीती, मोह हे सगळं तसंच आहे. म्हणूनच हजारो वर्षांनंतर ही चाणक्य नीती आपल्याला जगावं कसं, विचार कसा करावा, सावध कसं राहावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःमध्ये डोकावून कसं पाहावं हे शिकवते. हा केवळ एक ग्रंथ नाही, तर जीवनाचा एक मार्गदर्शक आरसा आहे. आणि हो, जर तुम्हाला हे विश्लेषण आवडले असेल तर कृपया बुक वाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या पाठिंब्यामुळे आम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. या चर्चेतून एक विचार सोबत घेऊन जाण्यासारखा आहे. चाणक्य सांगतात की बुद्धी भावनांपेक्षा श्रेष्ठ आहे. आजच्या जगात जिथे सोशल मीडियावर आणि वैयक्तिक आयुष्यात फॉलो युअर हार्ट असं सतत सांगितलं जातं, तिथे फर्स्ट यूज युअर हेड हा चाणक्यांचा विचार आपल्या निर्णयांवर काय परिणाम करू शकतो. आपल्या करिअर, नातेसंबंध आणि आर्थिक नियोजनाच्या प्रत्येक मोठ्या निर्णयावर या एका विचाराचा काय परिणाम होऊ शकतो हा विचार करण्यासारखा आहे. पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? तुमची सूचना कमेंट्समध्ये नक्की सांगा. कदाचित तुमची निवड पुढच्या भागात सादर केली जाईल. भेटूया पुढच्या वेळी.